नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या युट्यूब चॅनलवर। आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक पाहणार आहोत। अंकगणितामध्ये आपण यापूर्वी जे टॉपिक घेतलेले आहे तुम्ही ते पूर्ण पहा। आज आहे विभाज्यतेच्या कसोट्या। विभाज्यतेच्या कसोट्या कसोट्याचा आधार घेऊन आपल्याला जे आपण गणित घेतो ते गणित जास्तीत जास्त स्पीडनं आपल्याला घेता येतं। म्हणजे कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, निषेध भाग जातो का, कोणत्या संख्येला भाग जात नाही, हे आपल्याला ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेचे गणित सोडवतो त्यावेळेस आपल्याला या कसोट्याचा आधार होतो। दोनची कसोटी म्हणते दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल त्या संख्येला 2 ने भाग जातो। काय दोनची कसोटी 2 ने भाग जातो का? एखादी संख्या असेल तर 2 ने भाग जातो का, असं कसं आपल्याला ठरवायला लागते। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निषेध भाग जातो। हे 50 उदाहरणार्थ उदाहरण घेऊ आपण। किती आहे? 50। 50 ला 2 ने भाग जातो। आपण कसं ओळखायचं? 50 च्या एकक स्थानी किती आहे? 0। आपण आपल्या व्याख्यामध्येच आहे 0, 2, 4, 6, 8। कोणता? 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक पाहायचा। त्यानंतर आपल्याला लक्षात येते 2 ने निषेध भाग जातो का ते। आता 50 च्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे याला 2 ने निषेध भाग जातो। आता एक उदाहरण आपण भागाकार क्रिया करून पाहू, बाकीचे तुम्हाला असे समजावून सांगतो। 50 ला 2 ने भाग जातो का? 5 दोन्ही 4 हे 0, 5 10 हे 0। आता इथे भाग गेला, निषेध भाग गेला, बाकी 0 उरले म्हणजे निषेध भाग गेला। आलं लक्षात? म्हणजे 50 या संख्येला 2 ने निषेध भाग जातो। आता दुसरी संख्या घ्या 102। 102 च्या एकक स्थानी किती आहे? 2 म्हणजे या संख्येला सुद्धा 2 ने निषेध भाग जातो। इथे 204 या संख्येमध्ये 4 हे एकक स्थानी असल्यामुळे या संख्येला सुद्धा 2 ने भाग जातो। 306, 408, 1250, 1002, 2354, 7526। आता ह्या ज्या सर्व संख्या आहे या संख्येच्या एकक स्थानी पहा 0, 2, 4, 6, 8 आहे। या संख्येला 2 ने निषेध भाग जातो। अशी आहे दोनची कसोटी। आलं लक्षात? आता आपण 3ची कसोटी पाहू। ज्या संख्येतील आता एखादी संख्या आहे, एखादी संख्या आपण घेतली, संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल, संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। म्हणजे आता काय करायचं? व्याख्या काय आपली? जी आपल्याला संख्या दिलेली आहे त्याच्यातले अंक आहे त्याची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 3 ने भाग देऊन पाहायचं। बेरीज लहान येते, समजा 12, 15 हे 3च्या पाड्यात 10 पर्यंत आपले पाडे असले ते आपल्याला लक्षात येते। आता हे 12 आहे। 12 आता या अंकाची बेरीज करा। 2 आणि 1 3 किती येते बेरीज? 3। मग 3 ला 3 ने भाग जातो। 3 1 3 म्हणजे 12 ला 3 ने भाग जातो। हे आपल्याला व्याख्यावरून लक्षात येते। काय? संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। आता हे 15 आहे। आता 3च्या पाड्यात 15 आहे, 3 15। आता इथे आपल्याला लक्षात येते 27 हे 3च्या पाड्यात आहे। आता 561 ला 3 ने भाग जातो का हे कसं ओळखायचं? आता हे अंक आहेत 5,
6 आणि 1 या अंकाची काय करायची, बेरीज करायची. 6 आणि 5 11 आणि 1 12. आता 12ला 3 ने भाग जातो म्हणजे या अंकाची बेरीज किती आली, 12. 12ला 3 ने भाग जातो म्हणजे 561 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आलं लक्षात. आता दुसरी संख्या घ्या, 1692 या संख्येला 3 ने भाग जातो का, हे कसं ओळखायचं पहा. 9 आणि 6 15, 16 17 आणि हे 18 याची बेरीज किती येते, 18. 18ला 3 ने भाग जातो म्हणजे 1692 या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. आलं लक्षात. आता 3 नंतरची 2 ची कसोटी झाली, 3 ची झाली. आता त्यानंतरची कसोटी पाहू आपण, 4 ची कसोटी. 4 ची कसोटी पाहू आपण. संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार झालेल्या संख्येला 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. त्याचप्रमाणे ज्या संख्येच्या शेवटी 2 शून्य असतील, ज्या संख्येच्या शेवटी 2 शून्य असतील त्या संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो. आता आपण उदाहरण पाहू. 312 किती आहे, 312 या संख्येला 4 ने भाग जातो का, हे कसं ओळखायचं. आता शेवटचे जे 2 अंक आहे किती आहे, याने तयार झालेली संख्या कोणती आहे, 12. मग 12ला 4 न भाग जातो का, 4 1 4, 4 2 8, 4 3 12 म्हणजे या 12ला 4 न भाग जातो म्हणजे 312 या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. आता हे आहे 8916 किती आहे, 8916. आता या संख्येला 4 ने भाग जातो का, कसं ओळखायचं. हे शेवटचा अंक 2 अंकांनी तयार झालेली संख्या कोणती आहे, 16. 16ला 4 ने भाग जातो हे आपल्याला माहित आहे. 65420 किती, 65420. शेवटचे 2 अंक घेऊन कोणती संख्या तयार होते, 20. 20ला 4 ने भाग जातो म्हणजे 65420 याला सुद्धा 4 ने भाग जातो. अजून पहा 100. 100ला 4 ने निशेष भाग जातो कसं, शेवटी जर जे 2 शून्य असतील, जी संख्या आपल्याला दिली आहे 4 ने निशेष भाग जातो त्या ओळखायचा असेल तर आपल्याला काय करायचं, शेवटचे जे 2 अंक आहेत का पाहायचं. आता शेवटी किती आहे, 0 2 0 म्हणजे 4 ला निशेष भाग जातो. आता आपण 4 ची कसोटी पाहिली. आता आपल्या कोणत्या कोणत्या कसोट्या झाल्या, 4 2 3 आणि 4. या तीनही कसोट्या तुम्हाला समजल्या असतील. आता आपण काय करू, नंतरची कसोटी पाहू. कितीची कसोटी आहे, 5 ची. अतिशय सोपी कसोटी आहे 5 ची. आपल्याला 2 3 आणि 4 कोणत्या कोणत्या कसोट्या झाल्या आपल्या, 2 3 आणि 4 च्या कसोट्या झाल्या, ह्या तुम्हाला समजल्याच असतील. आता 5 ची कसोटी सर्वात सोपी कसोटी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल त्या संख्येला 5 ने भाग जातो. आता काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल त्या संख्येला 5 ने भाग जातो. आता उदाहरणार्थ 100. 100 या संख्येच्या एकक स्थानी किती आहे, 0 म्हणजे या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. 600. 600च्या एकक स्थानी किती आहे, 0 म्हणजे 600ला 5 ने निशेष भाग जातो. आता 795. 795 या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे. या 795 ला सुद्धा 5 ने निशेष भाग जातो. 365. 2225 या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. लक्ष ठेवा, 0 किंवा 5 या संख्येच्या
एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने निषेध भाग जातो. आलं लक्षात? आता 2, 3, 4 आणि 5 या 4 कसोट्या मी सोप्या पद्धतीने सांगितल्या. या कसोट्या तुम्ही कधीही विसरू नका. आलं लक्षात? आता यानंतरच्या कसोट्या आपण पाहू. कितीची आहे कसोटी? 6 ची कसोटी. कितीची आहे? 6 ची. ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. आपल्याला 2 ने भाग आणि 3 ने भाग जातो हे आपल्याला माहित आहे. त्या कसोटी आपण 2 ची 3 ची कसोटी पाहिली होती, त्यावरून तुमच्या लक्षात येते. 2 ची काय आहे कसोटी? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल त्या संख्येला 2 ने निषेध भाग जातो. हे आपण पाहिलं आता. आणि 3 ची कसोटी सुद्धा पाहिली. संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग आता आपण एखादी संख्या घेतली. ही संख्या घेऊ आपण 3612. किती आहे? 3612 या संख्येची आता 2 ने निषेध भाग जाते का पाहायचं. 6 ने भाग जाण्यासाठी आपल्याला काय काय पाहायला लागते? 2 ने भाग जातो का आणि 3 ने भाग जातो का. आता 2 ने भाग जातो का हे याच्यावरून लक्षात येते. एकक स्थानी 2 आहे म्हणजे या संख्येला 2 ने भाग जातो. आता 3 ने भाग जातो का कसं ओळखायचं? या संख्येतील अंकाची बेरीज करायची. 6 आणि 3 9, 10, 11, 12. बेरीज किती येते? 12. 12ला 3 ने भाग जातो म्हणजे 2 नेही भाग जातो आणि या 3 ने भाग जातो या संख्येला. म्हणून 3612ला 6 ने निषेध भाग जातो. आलं लक्षात? आता 96 ला 2 ने भाग जातो. 6 एकक स्थानी असल्यामुळं या संख्येला 2 ने निषेध भाग जातो. आता 3 ने भाग जातो का पहा? 9 आणि 6 15 याची बेरीज येते 15. 3 ने सुद्धा भाग जातो म्हणजे या संख्येला 2 ने 3 ने भाग जात असल्यामुळे 6 ने सुद्धा भाग जातो. आलं लक्षात? आता उदाहरण तिसरं पहा. 264. 264 मध्ये 4 आहे. एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2 ने निषेध भाग जातो. आता 3 ने भाग जातो का पहा? 6 आणि 4 10 आणि 2 12. इथं 12 येते म्हणजे 3 ने भाग जातो. या 264 ला 2 ने आणि 3 ने भाग जातो. 9 ची कसोटी पाहू आपण आता. संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. 9 ने निषेध भाग जातो. इथे 3च्या कसोटी प्रमाणात काय करायचं? अंकाची बेरीज करायची. काय करायची? अंकाची बेरीज. आता 126 ला 9 ने भाग जात असते का हे कसं ओळखायचं? या अंकातील हे अंक आहे 6, 2 आणि 1 याची काय करायची? बेरीज करायची. 6 आणि 2 8 आणि 1 9. काय 9 आल्यामुळं याला काय 9 ने निषेध भाग जातो. आता दुसरं उदाहरण 5 आणि 3 8 आणि 1 9 याला सुद्धा 9 ने भाग जातो. 7 आणि 2 9 याला सुद्धा 9 ने निषेध भाग जातो. आता दुसरी संख्या 5616 याला 9 ने निषेध भाग जातो का कसं ओळखायचं? या अंकातील ही संख्या आहे याची बेरीज करायची अंकाची. 5 आणि 6 11, 12, 12 आणि 6 18. 18 ला 9 ने भाग जातो का? हो. 9 दोन्ही 18 म्हणजे 5616 या संख्येला 9 ने निषेध भाग जातो. दुसरं उदाहरण घ्या. 1692. 1692 या संख्येतील अंकाच्या बेरजेला अंकाची बेरीज करायची. पहा 1 आणि 6 7, 7 आणि 9 16, 16 आणि 2 18. 18 ला 9 ने भाग जातो म्हणजे 1692 ला सुद्धा
9 ने निशेष भाग जातो. आलं लक्षात? चला आता आपण 10 ची कसोटी पाहू. 10 ची कसोटी सुद्धा अतिशय सोपी आहे. काय 10 ची कसोटी? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल त्या संख्येला 10 ने भाग जातो. काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. म्हणजे भाग दिला तर बाकी 0 उरते. काय इथं उदाहरण घेऊ आपण. 20. 20 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे 20 ला 10 ने निशेष भाग जातो. दुसरं उदाहरण आहे 90. 90 च्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे 90 ला सुद्धा 10 ने निशेष भाग जातो. नंतरचं उदाहरण आहे 120. 120 च्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे 120 ला सुद्धा 10 ने निशेष भाग जातो. नंतरचं उदाहरण आहे 3660. 3660 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे 3660 ला सुद्धा 10 ने निशेष भाग जातो. आलं लक्षात? या आपण पहिल्या 2 ची, 3 ची, 4 ची, 6 ची आणि 5 ची, 10 ची कसोटी पाहिली. ह्या कसोट्या तुम्हाला लक्षात आल्या असतील. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ठीक आहे. यानंतर आपण मराठी व्याकरणचा भाग घेऊ.